पण मॅडमनं बरं केलं, म्हणजे त्यांना आपण म्हणूही शकत नाही. मगाशी जे मी म्हटलं होतं की ते सूत्रसंचालन करणारा म्हणजे जोडपे खाण्याची काय म्हणजे 90 आहे, त्यांना आला राग आता की असं कसं म्हटलं सर, मी ते एकच कविता म्हटली. म्हणजे बिलकुल पद्धतशीर त्यांनी डाव साधला. असो, मी गमतीने बोलतो मॅडम. यानंतर आपण बोलवतोय पाठ्यपुस्तकात कविता आली ती, वा वा वा. तुम्ही बोलता का? पाठ्यपुस्तकात झाड नावाची कविता तिची आली. बाई, तुझी कविता एवढ्या लवकर पुस्तकात आली, आमची पुस्तकातच आली, पण आमच्याच पुस्तकात आली. त्यांच्या कविता मागवलेल्या होत्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तक टाकण्यासाठी. संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त एक कविता सोनालीची पुस्तकात आलेली आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ही तिच्यासाठी एक संधी आहे. तिला आपण देऊ शकलो नसतो, परंतु या संमेलनाच्या निमित्ताने सोनालीला एक स्टेज मिळालं, एक संधी, एक नाव तिचं झालं आणि तुमच्या सगळ्यांसमोर आज ती उभी आहे. गावोगावी धरणे बांधून आपण पाणी अडवूया. पाण्याचा वापर आपण काटकसरीने करूया. पाणी वाचू, पाणी जिरवू, पाण्याची पातळी वाढवूया. प्रत्येक घरी एक एक शोषखड्डा करूया. बचत करा पाण्याची, तीच तर गरज आहे देशाची. पाणी फाउंडेशन मध्ये सहभागी व्हा. धोरण पाण्याचे हाती घ्या. वॉटर कप स्पर्धा आता पोचली गावोगावी. पाण्याची बचत आपल्याला करायला हवी. बचत करा पाण्याची, तीच तर गरज आहे देशाची. सर्व गावकऱ्यांनी एकत्र या. आपला एकता श्रमदानासाठी द्या. प्रत्येक गावात झाडे लावूया. डोंगर दऱ्यामध्ये चर करूया. बचत करा पाण्याची, तीच तर गरज आहे देशाची. थँक्यू. कवितेचे नाव आहे पाणी. सकुबाई तू, रामभाऊ तू, पाण्याचा वापर जास्त करू नको तू. सकुबाई तू, रामभाऊ तू, पाण्याचा वापर जास्त करू नको तू. पाण्याचा वापर गरजेपुरता करावा. घरोघरी एक तरी शोषखड्डा असावा. सकुबाई तू, रामभाऊ तू, पाण्याचा वापर जास्त करू नको तू. आजपासून शपथ घेऊया. आजपासून भाऊ शपथ घेऊया. पाण्याचा काटकसरीने वापर करूया. सकुबाई तू, रामभाऊ तू, पाण्याचा वापर जास्त करू नको तू. झाडे लावून सर्वजण झाडे जगवूया. पाण्याचे प्रमाण खूप वाढवूया. सकुबाई तू, रामभाऊ तू, पाण्याचा वापर जास्त करू नको तू. पाणी फाउंडेशन मध्ये सगळे सहभागी झाले. हसत खेळत गावकरी झाडे लावू लागले. सकुबाई तू, रामभाऊ तू, पाण्याचा वापर जास्त करू नको तू. पाण्याच्या बाबतीत लोक परेशान झाले. सरकारने गावोगावी मोफत टँकर पाठविले. पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचा साठा आहे 0.3%. वापर केला नाही बरोबर तर बसेल तटके. सकुबाई तू, रामभाऊ तू, पाण्याचा वापर जास्त करू नको तू. नाव घेतो.